क्वेश्चन नंबर 7 मध्ये 5.3 मधला एक्सरसाइज 5.3 एक्सरसाइज त्याच्यामधला क्वेश्चन नंबर 7 तुम्हाला अँगल फाइंड आउट करायला सांगितलं आहे. काय दिलं इथे? फाइंड द अँगल पी ऑफ द ट्रायंगल हुज व्हर्टायसेस आर. पी क्यू आर व्हर्टायसेस दिलेले आहेत. मग आता पीचे कॉर्डिनेट्स काय आहेत इथे? 0, -1, -2. क्यूचे काय आहेत? 3, 1, 4 अँड आर 5, 7, 1. मग आता अँगल बिटवीन एनी टू व्हेक्टर्स तो कसा काढतो आपण? आता इथं पी क्यू बार एक आणि पी क्यू बार आणि पी आर बार दोन व्हेक्टर्स घेतोय मी. कन्सेप्ट आपण ही शिकलेलो आहोत की ए बार आणि बी बार दोन व्हेक्टर्स असतील त्यांच्यामधला अँगल थीटा असेल तर तो कसा काढतो आपण? ए बार डॉट बी बार डॉट प्रॉडक्टची डेफिनेशन काय आहे? ए बी कॉस थीटा. मग हे ए बी इकडे ट्रान्सपोज केलं तर कॉस थीटा इज इक्वल टू ए बार डॉट बी बार अपॉन ए बी येतं. बरोबर आहे. मग आपल्याला हा डॉट प्रॉडक्ट पाहिजे आणि त्यांच्या मॅग्निट्यूडचा प्रोडक्ट पाहिजे. मग हा अँगल पी काढायचा ना तर मग आपल्याला पी क्यू बार आणि पी आर बारचा डॉट प्रोडक्ट पाहिजे आणि त्यांच्या मॅग्निट्यूडचा पण प्रोडक्ट पाहिजे. मग इथे पहिल्यांदा आपण काय फाइंड आउट करूया? लेट असं म्हणायचं, लेट पी बार क्यू बार आर बार, पी बार क्यू बार आर बार बी द पी व्हीज पोजिशन वेक्टर्स. बी द पी व्हीज परीक्षेला लिहिताना असं लिहायचं, पी व्हीज ऑफ the vertices, PVs of the vertices PQR. Now आता पी बार लिहितो मी इथे. पी बार काय आहे? 0i -j -2k आणि हे क्यू बार 3i + j + 4k आणि हे r 5i + 7j + k. आता याच्यावरून काढायचं तुम्हाला पी क्यू बार. नाव पी क्यू बार अँड पी आर बार. पी क्यू बार इज इक्वल टू क्यू आर बार मायनस पी बार होईल आणि पी आर बार इज इक्वल टू आर बार मायनस पी बार होईल. तर हे क्यू बार मायनस पी बार काय होईल? हे 3i + 2j + 6k. आर बार मायनस पी बार काय होईल? 5i + 8j + 3k. आता अँगल पी इज म्हणण्यापेक्षा कॉस पी इज इक्वल टू असं होईल. कॉस पी इज इक्वल टू पी आर बार डॉट पी क्यू बार डिवायडेड बाय मॅग्निट्यूड ऑफ पी आर बार इंटू मॅग्निट्यूड ऑफ पी क्यू बार. मग आता पी आर डॉट पी क्यू काय होईल? आयचा प्रोडक्ट हे 3 × 5 + 2 × 8 + 6 × 3 डिवायडेड बाय पी आरची मॅग्निट्यूड काय आहे? पी आरची मॅग्निट्यूड स्क्वेअर रूट ऑफ पी आरची मॅग्निट्यूड. पी आर कुठं आहे? इथे. हे 5² + 8² + 3². पी क्यूची मॅग्निट्यूड काय होईल? 3² + 2² + 6² इज इक्वल टू. आता हे किती झालं? 15 + 16 + 18 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ. आता हे जे काय होईल ते कॅल्क्युलेट करा. स्टँडर्ड व्हॅल्यू आली तर ती लिहा काय येते, कोणता अँगल, आणि नाही आली तर असं लिहा पी इज इक्वल टू कॉस इनव्हर्स ऑफ जे काही कॅल्क्युलेशन येईल ते हे कॅल्क्युलेशन लिहायचं. समजलाय का हा प्रॉब्लेम? इथे व्हिडिओ पॉज करून हे सोल्युशन लिहा आणि मग 8व्याचं सोल्युशन लिहा. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 8 बघा. इथे पी क्यू आर आर युनिट वेक्टर्स. फाइंड पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी बार डॉट क्यू बार काढायचं आहे आणि पी बार डॉट आर बार काढायचं आहे. आता हे सपोज हे तीन वेक्टर्स युनिट वेक्टर्स आहेत, त्यांचे मॅग्निट्यूड 1, 1 आहेत. मग आता इथे काय करूया? लेट असं मानूया आपण की हे एक ट्रायंगल फॉर्म करतात. एका विशिष्ट सिच्युएशनला हे ट्रायंगल पण फॉर्म करू शकतात ना. तर लक्षात आलं? हे तिन्ही वेक्टर एकत्र घेतले आपण तर ते डेफिनेटली ट्रायंगल फॉर्म करतील. मग घेतले, ठीक आहे. आपण इथे समजा हा पी बार घेतला, हा क्यू बार घेतला, हा आर बार घेतला. लेट हे ABC ट्रायंगल फॉर्म करतात.
ABC ट्रायंगल. अर्थातच ह्याची पी बारची मॅग्निट्यूड 1 आहे, आर बारची 1 आहे, क्यू बारची 1 आहे. मग 1 1 1 सगळ्या साईड सेम आहेत, म्हणून मग प्रत्येक अँगल किती असेल हा 60 60 60, कारण हा इक्विलॅटरल ट्रायंगल फॉर्म होतोय. बरोबर आहे. मग आता आपण काढूया पी बार डॉट क्यू बार काढूया. पहिल्यांदा पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू काय येणार ते पी क्यू कॉस थिटा. थिटा इज अँगल बिटवीन देम, तर थिटाची व्हॅल्यू आहे 60. मग इथं पीची मॅग्निट्यूड किती 1, क्यूची मॅग्निट्यूड किती 1, कॉस 60ची व्हॅल्यू किती आहे कॉस 60 डिग्री √3/2. तर याचा आन्सर येईल √3/2. सेकंड बघा पी बार डॉट आर बार. तर हे पी आर कॉस दोघांमधला अँगल किती आहे 60 डिग्री. पीची मॅग्निट्यूड 1, आरची मॅग्निट्यूड 1, ही व्हॅल्यू कॉस 60 डिग्री √3/2. सॉरी, कॉस 60ची व्हॅल्यू √3/2 नाही, साईन 60ची व्हॅल्यू √3/2 आहे, तर ही 1/2 येईल. वन बाय टू येतात दोन्ही डॉट प्रोडक्ट. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 9 मध्ये काय दाखवायचं आहे. प्रूव्ह बाय द व्हेक्टर मेथड दॅट द अँगल सबटेंडेड ऑन सेमी सर्कल. सर्कल काढलंय, त्याचा हा डायमीटर अँगल सबटेंडेड ॲट सेमी सर्कल इज राईट अँगल. हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. हे दिलेलं नाही, हे प्रूव्ह करायचं. हे युक्लिडियन जॉमेट्रीमध्ये म्हणजे 10वीपर्यंत तुम्ही शिकलेलं आहात. बरोबर आहे, 10वीपर्यंत हे शिकलेलं आहात. ते फक्त व्हेक्टर मेथडने प्रूव्ह करायचं आहे. तर कसं प्रूव्ह करायचं बघा. इथे मी काय करतो, एक ए पॉईंट घेतला, इथे बी पॉईंट घेतला आणि इथे एक पी पॉईंट घेतला. तर अर्थातच तुम्हाला इथे ए पी बार आणि बी पी बार, ए पी बार आणि बी पी बारचा प्रोडक्ट, ए पी बार डॉट बी पी बार हा डॉट प्रोडक्ट जर 0 आला तर ते परपेंडिक्युलर असतील, म्हणजे राईट अँगल असेल. बरोबर. दोन वेक्टर परपेंडिक्युलर असतील तर डॉट प्रोडक्ट 0 येतो. मग इथं दोन्ही वेक्टर तुम्हाला काय घ्यायचा, त्यांचा डॉट प्रोडक्ट 0 घ्यायचा आहे, तर ते येतील. मग 0 दाखवायचा आहे. पहिल्यांदा इथे काय करतो मी, हे 3 वेक्टर काढून घेतले. समजा मी याला म्हटलं इथे ए बार म्हटलं, याला जर ए बार म्हटलं सी एला, तर सी बी काय होणार, कारण ही रेडियस आहे तेवढंच ही पण रेडियस आहे आणि याच्या अपोजिट जाते, तर हा मायनस ए बार होईल. लक्षात आलंय का तुमच्या. ही रेडियस ए असेल आणि हा एक समजा, आता ए बार सगळ्यांनाच म्हणता येत नाही, कारण हा ए बार घेतला तर हा मायनस ए बार येईल, अपोजिट रेडियस. आणि मग याला आर बार म्हणूया. ठीक आहे, आर बार. मग आता यांचे पोझिशन वेक्टर काढूया आपण. तर इथे किंवा ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशनने काय होईल, हे ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन. आता ए पी बार फ्रॉम फिगर, ए पी बार काय येईल, ए पी बार तुम्हाला ए पी बारचा आणि बी पी बारचा डॉट प्रोडक्ट 0 दाखवायचा आहे. बरोबर आहे. मग आता ए पी बार इज इक्वल, तुम्ही पी ए बार पण घेऊ शकता किंवा पी बी बार पण घेऊ शकता, इट डझंट मॅटर. आता ए पी बार म्हणजे काय आहे, इथून तिकडे जायचं आहे किंवा ठीक आहे, आर बारला ही डायरेक्शन आहे, फक्त डायरेक्शन नीट लक्षात ठेवायची. आता मी ए पी बार घेतला आहे. मग ए पी बार घेतला तर तुम्हाला काय करावं लागेल, ए पी बार म्हणजे इथून असं सीकडे जायचं आहे आणि सीकडून पीकडे जायचं आहे. ए पी बार कुणाचा रिझल्टंट आहे, ए सी बार आणि सी पी बारचा. मग ए सी बार म्हणजेच काय येणार आहे, इथे लिहितो मी, ए सी बार प्लस सी पी बार. मग आता ए सी बार म्हणजे काय आहे, ए सी हा सी ए बार आहे, तर ए सी काय होणार, अपोजिट त्याचा निगेटिव्ह मायनस ए बार. मायनस ए बार सी बी बार जरी असेल तर ए सी बार सुद्धा मायनस ए बार होतो. लक्षात येतं आहे तुमच्या. मग ए सी, कारण सी ए बार आहे म्हणून ए सी बार मायनस ए बार प्लस सी पी बार काय होणार, सी पी बार आर बार आहे, म्हणजे हे झालं आर बार मायनस ए बार. आता बी पी बार काय होतं, बी पी बार बाय ट्रायंगल ऑफ ॲडिशन, बी पी बार बी टू पी जायचं आहे ना तुम्हाला. बरोबर आहे. मग बी टू पी जायचं आहे. आता हे मी असं लिहितो, तुम्हाला वाटल्यास आणखी सोयीस्कर लिहितो. समजा हा ए बार घेतला, इकडे डायरेक्शनने ए बार घेतला, तर हा मायनस ए बार होईल.
म्हणजे आता काही अडचणच राहणार नाही. इथे ए सी बार इज मायनस ए बार आणि बी सी बार इज ए बार. मग हे बी टू सी आणि सी टू पी हे झालं बी सी बार प्लस सी पी बार. बी सी बार काय आहे ए बार, सी पी बार काय आहे आर बार. नाव दॅट इज आर बार प्लस ए बार. तर ए पी बार डॉट बी पी बार घ्यायचं आहे. ए पी बार डॉट बी पी बार म्हणजे आर बार मायनस ए बार डॉट आर बार प्लस ए बार. मग आता हे काय होणार आर बार डॉट आर बार प्लस आर बार डॉट ए बार मायनस ए बार डॉट आर बार मायनस ए बार डॉट ए बार. आर बार डॉट आर बार आर स्क्वेअर हे दोन्ही कॅन्सल कारण डॉट प्रोडक्ट हा कम्युटेटिव्ह असतो. प्लस मायनस कॅन्सल प्लस ए बार डॉट ए बार. ए बार डॉट ए बारला प्लस साईन नाही येणार, इथे मायनस साईन येईल. ए बार डॉट ए बार येतं मायनस ए स्क्वेअर. ए बार डॉट ए बार हे ए स्क्वेअर. आता हे झिरो राहिलं. झिरो का आर इज इक्वल टू ए आहे कारण ही आर जी आर बारची लेंथ आर आहे, ए बारची लेंथ ए आहे. त्या दोन्ही लेंथ रेडियस आहेत म्हणून त्या सेम आहेत. हे झालं झिरो. इथं स्केलरमध्ये घेतलं. ए बार डॉट बी पी ए बी बार ए पी बार डॉट बी पी बार झिरो आलं म्हणजेच काय ए पी बार इज परपेंडिक्युलर टू बी पी बार देअरफॉर अँगल पी इज 90 डिग्री. हेन्स थिअरम प्रूव्ड. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 10 मध्ये काय विचारलंय तुम्हाला A vector has direction angles 45 degree and 60 degree. Find third direction angle. Now alpha is equal to direction angle alpha beta gamma ने दाखवतो. Alpha is equal to 45 degree, beta is equal to 60 degree and gamma is equal to don't know. Gamma find out करायचा आहे. थर्ड डायरेक्शन अँगल आठवलं लाईनने एक्स वाय झेड ॲक्सिसशी केलेले अँगल म्हणजे डायरेक्शन अँगल्स असतात. मग आता इथे आपल्याला थिअरम आहे वी हॅव एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर इज इक्वल टू 1. थिअरम यल म्हणजे काय कॉस स्क्वेअर अल्फा, एम स्क्वेअर म्हणजे काय साइन स्क्वेअर कॉस स्क्वेअर बीटा आणि एन म्हणजे काय कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. कॉस स्क्वेअर अल्फा आता कॉस स्क्वेअर अल्फा अल्फाची व्हॅल्यू आहे 45 डिग्री. कॉस स्क्वेअर बीटा बीटाची व्हॅल्यू आहे 60 डिग्री प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1. आता कॉस 45 ची व्हॅल्यू किती आहे कॉस 45 1/√2 त्याचा स्क्वेअर. कॉस 60 डिग्री 1/2 त्याचा स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू 1. मग हे 1/2 प्लस 1/4 प्लस कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 म्हणजेच हे कॉस स्क्वेअर गॅमा इज इक्वल टू 1 मायनस ही ॲडिशन किती होते याला 2 ने मल्टिप्लाय केलं तर 3/4 होते. आता हे किती होईल 1/4 होईल. मग आता हे कॉस स्क्वेअर गॅमा आहे तर 1/2 म्हणजे 1/4 म्हणजे 1/2चा स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट कॉस गॅमा इज इक्वल टू प्लस मायनस 1/2 म्हणजेच ही व्हॅल्यू काय होईल गॅमा इज इक्वल टू कॉस हाफ कुणाची व्हॅल्यू आहे कॉस हाफ कुणाची व्हॅल्यू आहे 60 डिग्री आणि कॉस मायनस हाफ कुणाची व्हॅल्यू आहे 120 डिग्री. करेक्ट. 120 डिग्री म्हणजे काय 2π/3. तर हे असं लिहिलं आपण. हे दोन अँगल काढले आपण. तर एक तर अल्फाची व्हॅल्यू π/3 किंवा 2π/3 म्हणजे 60 डिग्री किंवा 120 डिग्री असू शकते. राईट डाऊन. खूप सिंपल क्वेश्चन आहेत दोन्ही पण. क्वेश्चन नंबर 11 आणि 12. लाईन मेक्स अँगल्स 90 डिग्री 135 डिग्री 45 डिग्री विथ एक्स वाय झेड ॲक्सिस रिस्पेक्टिवली. देन फाइंड इट्स डायरेक्शन कोसाइन्स. बघा आता एल इज इक्वल टू कॉस अल्फा, एम इज इक्वल टू कॉस बीटा आणि एन इज इक्वल टू कॉस गॅमा असतं. बरोबर आहे. इथे गिवन काय आहे अल्फा इज इक्वल टू 90 डिग्री, बीटा
135 डिग्री, गॅमा 45 डिग्री, गॅमा इज 45 डिग्री. मग इथे इज इक्वल टू कॉस 90, हे कॉस 135, हे कॉस 45 फाइंड आउट करायचे. हे एलिमेंट म्हणजे डायरेक्शन कोसाइन्स आहेत. आता 90 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे? कॉस 90ची व्हॅल्यू असते 0. कॉस 135ची व्हॅल्यू किती आहे? -1/√2. आणि कॉस 45ची व्हॅल्यू किती आहे? 1. सॉरी चुकून लिहिलं मी, 1/√2. टॅन 45ची 1 असते, टॅन समजलो आणि चुकून लिहिली. तर कॉस 45 1/√2, कॉस 135 -1/√2. नाव इथे हे चेक करून बघूया आपण. कॉस स्क्वेअर एल स्क्वेअर प्लस एम स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर, हे रिझल्ट पण करेक्ट यायला पाहिजे ना. कन्फर्मेशन घेतो मी. एल स्क्वेअर प्लस एन स्क्वेअर हे 1 यायला पाहिजे. हा 0 स्क्वेअर प्लस हा डायरेक्शन रेशो -1/√2चा स्क्वेअर 1/2 आणि हा 1/2. तर 1 येतं की नाही, म्हणजे कन्फर्मेशन पण मिळालं. युअर डायरेक्शन कोसाइन्स आर करेक्ट. समजलं? आन्सरमध्ये एवढंच लिहावरचं. आता ह्या क्वेश्चनमध्ये बघा, इफ अ लाईन हॅज द डायरेक्शन रेशोज दिलेले असतील A4, B -12 आणि C18 गिव्हन DRs. डायरेक्शन रेशोज जर दिलेले असतील तर डायरेक्शन कोसाइन्स काढता येतात. कसे येतात? L = M = N = फॉर्म्युला आहे, ±A/√of A² + B² + C², ±B/√of A² + B² + C², ±C/√of A² + B² + C². मग आता इथे व्हॅल्यू पुट करूया. एची व्हॅल्यू किती आहे? 4. हे डायरेक्शन रेशोज आहेत. ABC एलिमेंट डायरेक्शन कोसाइन्स आहेत. डायरेक्शन रेशोज दिलेले असतील तर डायरेक्शन कोसाइन्स काढता येतात. थेरीमध्ये आपण शिकलो. मग आता √of A² 4² 16, B² 144, C² 18² जो होतो तो लिहा. त्याच्यानंतर इथे -12 हे स्क्वेअर रूटमध्ये असंच येईल. त्याच्यानंतर हे 18 हे स्क्वेअर रूट असंच, जे काही येईल ते कॅल्क्युलेशन करा आणि ज्या काही व्हॅल्यू येतील ते असतील डायरेक्शन कोसाइन्स. ते खरंच डायरेक्शन कोसाइन्स आहेत की नाही ते चेक करण्यासाठी इथे आपण कन्फर्मेशन घेतोय. समजलं? तुम्हाला गरज नाही घ्यायची, घ्यायचं असेल तर घेऊ शकता. राईट डाऊन, हे कॅल्क्युलेशन करा आणि लिहून काढा. क्वेश्चन नंबर 13 मध्ये दिले द डायरेक्शन रेशोज ऑफ AB बार आर. डायरेक्शन रेशोज दिलेत AB बारचे -2 to 1. एचे कॉर्डिनेट दिलेत, लेंथ AB दिली 6 आणि फाइंड B विचारलंय. म्हणजे इथे तुम्हाला ही AB लाईन दिली, ही डिस्टन्स आहे, दिस डिस्टन्स इज 6, म्हणजे लेंथ AB आहे 6. एचे कॉर्डिनेट दिलेत तुम्हाला 4, 1, 5 आणि बीचे कॉर्डिनेट्स विचारलेले आहेत. इथे आपल्याला ही कन्सेप्ट यूज करायची. ही कन्सेप्ट काय लिहून दिली तुम्हाला रिमार्कमध्ये? तर एक लाईन आहे ही, ह्या लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स आहेत LMN. एक पॉईंट आहे P(x, y, z) आणि त्या पॉईंटपासून ए पॉईंट दिलेला आहे x1, y1, z1, किंवा हा गिव्हन पॉईंट आहे, हा गिव्हन, आणि याचे कॉर्डिनेट तुम्हाला फाइंड आउट करायचे. जर हे डिस्टन्स माहीत असेल आणि हा गिव्हन पॉईंट माहीत असेल, लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स माहीत असतील, तर या पीचे कॉर्डिनेट आपण फाइंड आउट करतो. मी परत एकदा सांगतो, हा गिव्हन पॉईंट आहे, दिलेला पॉईंट माहीत असेल, ह्या पॉईंटपासून D डिस्टन्सवर एक पॉईंट काढता येतो. म्हणजे हा पॉईंट इकडे पण काढता येतो, इकडे पण काढता येतो. 6 डिस्टन्सवर दोन्ही साईडला पॉईंट काढता येतो. तर त्या पॉईंटचे कॉर्डिनेट कसे असतात? x1 ± LD, y1 ± MD आणि z1 ± ND. LMN काय? डायरेक्शन कोसाइन्स ऑफ धिस लाईन, ज्या लाईनवर हे पॉईंट आहेत. D काय आहे? हे डिस्टन्स. मग इकडे एक पॉईंट मिळेल, इकडे एक पॉईंट मिळेल. आणि LMN काय आहे? लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स. x1, y1, z1 गिव्हन पॉईंट आहे. मग आता आपल्याला इथे असे 2 पॉईंट मिळणार आहेत इथे 6 डिस्टन्सवर. ठीक आहे, हे B पॉईंट इथे एक मिळेल, इकडे एक मिळेल. मग ठीक आहे, x1, y1, z1ची व्हॅल्यू काय आहे इथे? x1, y1, z1 हा गिव्हन पॉईंट 4, 1, 5. x1, y1, z1 4, 1, 5.
LMN काढावे लागतील कारण DRs दिलेले आहेत इथे. DRs काय दिलेत? ABचे डायरेक्शन रेशिओज DRs आर A इज इक्वल टू -2, B इज इक्वल टू 2, C इज इक्वल टू 1 गिवन. मग आता पहिल्यांदा डायरेक्शन कोसाइन्स काढू. डायरेक्शन कोसाइन्स कसे काढता येतात? LMN. मग आता इथे प्लस मायनस A अपॉन रूट ऑफ A² + B² + C² फॉर्म्युला आहे. प्लस मायनस B अपॉन हेच रूट परत खाली तसंच, प्लस मायनस C अपॉन हेच रूट खाली तसंच. मग आता प्लस मायनस हे इथं मायनस, प्लस किंवा मायनस जे साईन असेल ते द्यायचं. -2 अपॉन रूट ऑफ -2चा स्क्वेअर 4, 2चा स्क्वेअर B इथे 4 आणि 1चा स्क्वेअर 1. इथे हे 2 अपॉन, आता हे -2 अपॉन 3 येतं ना, √9. त्याच्यानंतर हे 2 अपॉन 3 आणि हा काय येतो 1 अपॉन 3 येतो कारण हेच रूट आले खाली 1/3. LMN काढले. मग आता इथे कोऑर्डिनेट्स ऑफ B आर, कोऑर्डिनेट्स ऑफ B काय होतील ह्या फॉर्म्युलानुसार? x1 ± LD, y1 ± MD, z1 ± ND. मग आता x1 ची व्हॅल्यू काय आहे रे? हे x1 y1 z1. x1 इज 4 प्लस मायनस L ची व्हॅल्यू काय आहे? -2/3 इंटू D आहे 6 कॉमा y1 ची व्हॅल्यू आहे 1 प्लस मायनस M ची व्हॅल्यू आहे 2/3 इंटू डिस्टन्स किती आहे ते 6 कॉमा z1 काय आहे? z1 5 प्लस ऑर मायनस N ची व्हॅल्यू काय आहे? 1/3 अँड डिस्टन्स आहे 6. आता हे कॅल्क्युलेशन करायचं. प्लस साईन एकदा घ्यायचं, इकडे पॉईंट मिळेल, मायनस साईन घ्यायचं, इकडे कुठेतरी पॉईंट मिळेल दुसरा. समजलं? असे 2 पॉईंट अलग काढा प्लस मायनस साईनने. ठीक आहे, ही कन्सेप्ट आहे. ही कन्सेप्ट साईडला लिहा. ठीक आहे, क्वेश्चनच्या साईडलाच लिहा सोल्युशनच्या, म्हणजे परत रिवाईज करताना लक्षात येईल. राईट डाऊन. इथे थोडासा टाइम सेव्ह करण्यासाठी मी अगोदर सॉल्व करून घेतलं. आता तुम्हाला समजावून सांगतो. फाइंड द अँगल बिटवीन द लाईन्स हुज डायरेक्शन कोसाइन्स LMN सॅटिस्फाईज द इक्वेशन. 2 लाईन आहेत, त्या 2 लाईनमधला अँगल फाइंड आउट करायचा आहे. 2 लाईनमधला अँगल फाइंड आउट करण्यासाठी जर त्यांचे डायरेक्शन रेशिओज असतील तर हा फॉर्म्युला आहे. 2 लाईनमधला अँगल फाइंड आउट करायचा असेल तर त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. cos θ = पहिल्या लाईनचे डायरेक्शन रेशिओज A1 B1 C1 आणि दुसऱ्या लाईनचे A2 B2 C2 माहीत असतील तर हा फॉर्म्युला यूज करतो. इथे आपल्याला डायरेक्शन LMN मधलं म्हणजे डायरेक्शन कोसाइन्समधलं रिलेशन दिलेलं आहे. बरोबर. मग आता इथे काय करूया आपण? हे 2 रिलेशन जे दिलेले आहेत ते मी गिव्हन तसेच लिहिले. त्याच्यानंतर इथे काय केलं त्याच्यावरून आपण हे सॉल्व करतोय. आता बघा, हे 2 रिलेशन आहेत डायरेक्शन कोसाइन्समधले. M इज इक्वल टू हे उरलेलं, हे 2 रिलेशन गिवन तसंच आहे. M इज इक्वल टू हे ट्रान्सपोज केलं तिकडे. मग आता ही व्हॅल्यू जी आहे M ची ती सेकंड इक्वेशनमध्ये पुट केली आणि सिम्प्लिफाय केलं. म्हणजे इथे M ची व्हॅल्यू जी आहे हे बघा, हे 5L सेकंडमध्ये बघा, ही M ची व्हॅल्यू ह्या सेकंडमध्ये पुट केली. इथं 5 तसंच M ची व्हॅल्यू ही निगेटिव्ह साईनमुळे हे निगेटिव्ह साईन आले. M ची व्हॅल्यू इथे पुट केली, N तसंच, ही टर्म तशीच, इथे 6L तसंच आणि ही M ची व्हॅल्यू इथे पुट केली. समजलं? इथे मायनस साईन पाहिजे. सॉरी, इथे मायनस साईन पाहिजे मला वाटतंय. मायनस साईन. त्याच्यानंतर आता हा प्रोडक्ट करून घेतला, हे तसंच लिहिलं, हा प्रोडक्ट करून घेतला इथे. त्यानंतर सिम्प्लिफाय केलं तर हे असं इक्वेशन मिळालं. हे एक्झॅक्टली इक्वेशन कशासारखं मिळतंय दिसतंय? पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये जे इक्वेशन शिकलो आपण, कोणतं? सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन. तसं हे LN मधलं सेकंड डिग्री होमोजिनियस इक्वेशन दिसतंय. तर पहिल्यांदा हे निगेटिव्ह साईनने मल्टिप्लाय केलं, नंतर त्यातून 15 कॉमन काढला तर हे इक्वेशन राहिलं. मग आता हे इक्वेशन स्प्लिट केलं, मिडल टर्मला स्प्लिट केलं. जसं सेपरेट इक्वेशन करतो आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनमध्ये, तसं मिडल टर्मला सेपरेट केलं आणि मग असे हे 2 सेपरेट इक्वेशन केल्यासारखे इथं L + N, इथे 2L कॉमन घेतलं, इथे N कॉमन घेतलं त्यांच्यामधून. मग परत ह्या दोघांमधून L + N कॉमन घेतलं आणि 2L + N शिल्लक राहिलं. मग आता L +
प्लस एन इज इक्वल टू आयदर एल प्लस एन इज इक्वल टू 0 आणि 2l प्लस एन इज इक्वल टू 0 घेतलं. मग एल इज इक्वल टू मायनस एन आणि इथे काय होतं एन इज इक्वल टू मायनस 2l. इथे दोन केसेस घेतल्या परत. केस फर्स्टमध्ये काय घेतलं हे ही इथे जे आलं ना एम इज इक्वल टू ही व्हॅल्यू यूज केली परत आपण इकडे. एम इज इक्वल टू मायनस ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे ती व्हॅल्यू यूज केली इथे 5l. इथं मायनस साईन नाही. 5l प्लस 3n ती व्हॅल्यू यूज केली आपण इथे आणि मग एलची व्हॅल्यू इथे पुट केली ही मायनस एन तर हे मिळालं आणि मग एमची व्हॅल्यू 2n आली. आता एमची व्हॅल्यू 2n आली. इथे बघा एमची व्हॅल्यू 2n आहे. मग इथे एन देअरफॉर असं लिहिता येतं हे m/2 इज इक्वल टू एन. मग एनची व्हॅल्यू इथे काय होते याच्यावरून एनची व्हॅल्यू मायनस एल होते. मग एनची व्हॅल्यू ही पण आहे आणि एनची व्हॅल्यू ही पण आहे. मग काय लिहिलं इथे मी हे एनची व्हॅल्यू एन इज इक्वल टू काय आहे m/2 पण आहे आणि एन इज इक्वल टू मायनस एल पण आहे. हे रिलेशन मिळालं. तुमच्या लक्षात आलं एनची व्हॅल्यू ही पण आहे एनची व्हॅल्यू ही पण आहे. मग आता इथे डिनॉमिनेटरला 2 आहे इथे -1 आहे आणि इथे 1 आहे. मग LMN सिक्वेन्सने लिहिले. LMNला प्रपोर्शनल नंबर म्हणजे लाईनचे डायरेक्शन रेशोज असतात. म्हणजे पहिल्या लाईनचे डायरेक्शन रेशोज काय मिळाले तुम्हाला -1, 2 आणि -1. सिमिलरली आता केस सेकंडमध्ये हे आलं तर मग परत इथे काय केलं त्या इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू पुट केली -2l. कुठं एनची व्हॅल्यू काय पुट केली इथे -2l तर ते -6l आलं. नाव इथे काही गोंधळ झाला आहे का हे मायनस साईन बाहेर पाहिजे काहीतरी साईनचा गोंधळ झाला आहे माझ्याकडून लिहिण्यात समजून घ्या. इथे काहीतरी साईन लिहिण्यात परत ब्लॅक कलरने काही चूक केली असेल असू द्या तिथे. आता परत ही व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू इथे पुट केली सिम्प्लिफाय केलं तर आता काय येतं परत इथे बघा याच्यावरून ही एलची व्हॅल्यू काय येते एलची व्हॅल्यू n/-2 येते आणि एलची व्हॅल्यू इथे परत काय येते m येते. म्हणजे एलची व्हॅल्यू एकदा m आणि इथे एलची व्हॅल्यू -n/-2. मग आता याला डिनॉमिनेटर 1 आहे याला डिनॉमिनेटर 1 आहे तर 1, 1, 2 ह्या डायरेक्शन कोसाईन्सला प्रोपोर्शनल काय असतात डायरेक्शन रेशोज. मग सेकंड लाईनचे डायरेक्शन रेशोज हे आहेत 1, 1, -2 1, 1, -2. आता अँगल बिटवीन टू लाईन्ससाठी हा फॉर्म्युला यूज करतो. मग A1ची व्हॅल्यू -1 B1ची आणि C1ची A2 B2 C2 व्हॅल्यू इथे पुट करा आणि हे कॅल्क्युलेट करा तो अँगल तुम्हाला मिळेल. राईट डाऊन.